चा फोटो वापरून त्यांच्या वडिलांचं नाव वापरून जे वडील 2016लाच अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी वारले होते, मृत झाले होते, त्यांचं नाव वापरून फोटो नवीन, त्यानंतर आधार कार्ड नवीन, अशा पद्धतीने गरिबाची जमीन जर हडपली जात असेल, त्याच्या विरोधात आम्हाला जो बोलायचं असेल आणि ते जर बोलून दिलं जात नसेल तर अध्यक्ष महोदय कितपत योग्य आहे? त्या भिसे परिवाराला कधी न्याय मिळणार? का फक्त ते एससी समाजाचे आहेत, गरीब आहेत, त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे कुठेतरी एका नेत्याचा वर्धास्त नाही, म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो अन्यायाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न ह्या विधिमंडळामध्ये अध्यक्ष महोदय झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक आमदारांनी सुद्धा या विषयामध्ये अध्यक्ष महोदय लक्ष दिलं गेलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, हाच विषय मांडत असताना जर आपल्या सरकारचा पैसा आहे का आपला नसतो अध्यक्ष महोदय, हा सरकारचा सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा असतो, तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे याची जबाबदारी अध्यक्ष महोदय सरकारची। आणि जर आपल्याला असं कळालं असेल की तो पैसा चुकीच्या पद्धतीने वापरून करून त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल, मेलेल्या लोकांच्या नावावर कोविडच्या काळामध्ये जर पैसा खाल्ला गेला असेल आणि तो विषय जर पुढे आणायचा असेल तर अध्यक्ष महोदय त्याच्यावर चर्चा झाली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय, कारण का शेवटी न्याय दिला गेला पाहिजे। संविधानामध्ये आपला तो हक्क आहे अध्यक्ष महोदय। ठीक आहे, मगाशी एका विषयाच्या बाबतीत बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी माझं नाव घेतलं, सुप्रियाताईंचं नाव घेतलं। अध्यक्ष महोदय, आम्हाला तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील, 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाहीत। ठीक आहे, तिथे कारवाई चालली आहे, पारदर्शक पद्धतीने व्हावं, जे खरंय ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे। पण अध्यक्ष महोदय, आमचं हे सुद्धा म्हणणं आहे की एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात, एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत, जी कारवाई तुम्ही आमच्यावर करताय नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात, हे जे गरिबाचे विषय आहेत एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले, याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का? याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का? जर खऱ्या अर्थाने या विषयावर जर इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष महोदय झाले, एवढे पुरावे असताना, तर आपण म्हणू या अधिवेशनामध्ये नाही तर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत आहे अध्यक्ष महोदय। पण फक्त आम्ही विरोधात आमच्यावर कारवाई आणि जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल, त्यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय कितीही पुरावे असले तरी तर हे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी योग्य नाही। अध्यक्ष महोदय, आम्ही विषय का मांडतो? कारण का अध्यक्ष महोदय, जो महिलेचा विषय अध्यक्ष महोदय आम्ही घेतला होता, जी महिला संविधानाचा हक्क मागत आहे, स्वतःला न्याय मागत आहे, अशी ते अध्यक्ष महोदय महिला त्या ठिकाणी भांडत असताना तिच्यावर ज्या व्यक्तीने कारवाई केली, जो अधिकारी आहे देवकर नावाचा, अध्यक्ष महोदय त्या देवकर अधिकाऱ्यावर संविधानाचाच हक्क आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आता अनेक लोक बोलले अध्यक्ष महोदय, आता त्या पोलीस अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर, अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर प्रॉस्टिट्यूशनचे तस्करीचे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गुन्हे आहेत। त्याच्याच बरोबर पुण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की त्यांनी एका लोकांना प्रेरित केलं तिथं त्या ठिकाणी आत्महत्या करायला। तर हा अधिकारी जर महिलांच्या विरोधातले गुन्हे त्या अधिकाऱ्यांवर असेल आणि तोच अधिकारी जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून असेल तर त्या महिलेवर तिथं न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय? तर अध्यक्ष महोदय आम्ही संविधानावर बोलतोय, आम्ही गरिबाच्या हक्कावर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलतोय। अध्यक्ष महोदय, आमचं फक्त एवढंच मत आहे की अध्यक्ष महोदय, जो गरीब माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे, जी महिला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे, तिला संविधानाने न्याय देण्याची अध्यक्ष महोदय बोला ना, सांगितलं ना बोला, सांगितलं ना बोलायला लावलं त्यांना। अध्यक्ष महोदय, सदनातले सर्व सदस्य या ठिकाणी भारतीय गणराज्याला 75 वर्ष पूर्ण झाली, त्याच्याबद्दल आपण राज्यघटनेच्या विषयी चर्चा करतो। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरामध्ये काही सांगितलं, त्याचा संबंध जोडून इकडे त्या विषयावर बोलणं हे विषयाला पूर्णपणे सोडू नये। आम्ही इथे इतक्या वेळ बसलोत कशा करता? तर आम्हाला राज्यघटनेवर बोलायचे म्हणून, आणि तुम्ही एकतर ते रेकॉर्डवरनं काढून टाका आणि त्यांना सांगा भारतीय राज्यघटनेवर त्यांना जेवढी वेळ असेल तेवढ्यावर त्यांना बोलू द्यावं, हे काढून टाका तुम्ही। कसं काय राज्याचे मुख्यमंत्री काही बोललेत?
आणि राईट ऑफ रिप्लाय, या ठिकाणी राज्यघटनेवर बोला. राईट ऑफ रिप्लाय त्याला मिळाला. मग त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना राईट ऑफ रिप्लाय मिळाला होता ना. बोला. अध्यक्ष महोदय, मला फक्त विनंती आहे, ते म्हणतायत मुख्यमंत्री साहेबांचं नाव काढायचं, नक्कीच काढा. याच्या पुढे अध्यक्ष महोदय बोलत असताना अहो सांगितलं ना, मुख्यमंत्री साहेबांचं नाव काढा त्यातून. रुलिंग दिलं मी. अध्यक्ष महोदय दुसरा एक महत्वाचा विषय या ठिकाणी मांडतो की आम्ही 3 ते 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतो. आम्हाला काही अधिकार असतात. आम्ही या विधिमंडळामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून, प्रश्नाच्या माध्यमातून, इतरही काही वेगळे आम्हाला ज्या काही पॉवर्स असतात त्याचा उपयोग करून आमच्या मतदारसंघातले अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही विषय मांडत असतो. विषय मांडत असताना आम्ही जेव्हा एखादा प्रश्न मांडतो त्याला उत्तर दिलं जातं. उत्तर जर आम्हाला योग्य वाटलं तर आमचं समाधान अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होतं. पण जेव्हा उत्तर दिलं जातं त्याला आपण आश्वासन म्हणतो. आता जेव्हा आश्वासन अध्यक्ष महोदय दिलं जातं तेव्हा आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते की ते आश्वासन पूर्ण सुद्धा झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा जो संविधानाने दिलेला हक्क आहे, नाही तर या विधिमंडळाला जो हक्क आहे, जो आश्वासन जे दिलं जातं ते अध्यक्ष महोदय पूर्णपण त्या ठिकाणी झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये पाटेगाव इथं MIDC व्हावी यासाठी मी अनेक वेळा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मुंडे बांधले होते. पण आमची अध्यक्ष महोदय विनंती एवढीच आहे की लोकांची इच्छा आहे, लोकांचं म्हणणं आहे, आमचं सुद्धा हे म्हणणं आहे की या हाऊसच्या माध्यमातून, या पवित्र हाऊसच्या माध्यमातून जे विषय आम्ही इथं मांडतो ते संविधानाला धरून आहेत, ते त्या ठिकाणी मान्य झाले पाहिजे. जर मान्य झाले असेल, आश्वासन दिलं गेलं असेल तर आश्वासन पूर्ण झालं पाहिजे. त्यामुळे जे काही आश्वासन अध्यक्ष महोदय तिथं दिली गेलीत ती पूर्ण झाली पाहिजे अशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी एवढंच या ठिकाणी आम्हाला सांगतो. आणि जाता जाता फक्त अध्यक्ष महोदय एवढंच आहे की अध्यक्ष महोदय की संविधान टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांची अध्यक्ष महोदय ती जबाबदारी आहे. विरोधी पक्ष असू द्या नाही तर सत्तेतले पक्ष असू द्या. फक्त जाता जाता एवढंच आहे की या विधिमंडळाला ताकद देण्यासाठी, सामान्य लोकांना अजून ताकद देण्यासाठी विरोधी पक्षपदाचा जो विषय आहे, जो प्रलंबित आहे, तो त्या ठिकाणी मार्गी लावावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नारायण कुटे. अध्यक्ष महोदय, आज आपण 75व्या संविधान अमृत महोत्सवावर बोलण्यासाठी 2 दिवस ठेवले, त्याबद्दल मी सरकारचं आणि अध्यक्षाचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे, या देशामध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सुद्धा संविधानावर चर्चा घडून आणली. म्हणून आज त्या धर्तीवर विधानसभेत सुद्धा चर्चा आपण करतोय, त्याबद्दल मी अभिनंदन केलं पाहिजे. ज्यांनी या देशाला लोकशाही दिली, भारताची देशाची ओळख म्हणून संविधान देऊन लिखित राज्यघटना दिली, त्या सर्वांना प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सदस्याला नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण की त्यांच्यामुळे खरी लोकशाही आपल्याला या देशाला आणि महाराष्ट्राला मिळाली. खरं म्हणजे बरेच सदस्य बोलत होते, काही मला वाटलं मुख्यमंत्र्याच्या रिप्लायवरच काही राईट ऑफ रिप्लायच उत्तर देतात काय, मला असं वाटत होतं. पण कोणी याचा विषय काढतोय, कोणी त्याचा विषय काढतोय. मला बी ते वाटलं की राज्यघटना सोडून एकीकडे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा ऋण गौरव करायचा आणि दुसरीकडे त्याच्यावर राजकीय भाषण करायचं, हे या विधानसभेत तरी प्रेरित नाही असे काही सदस्य बी आहे. हे आपणही आता ऐकलं. मी खरं म्हणजे 6 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची स्थापना झाली आणि 9 डिसेंबर 1946 ला झाली आणि 26 जानेवारी 1950 ला या देशाला संविधान समर्पित करण्यात आलं. सर्व सदस्य असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या देशामध्ये 75 वर्षाचा प्रवास करीत असताना हा देश कोणत्या दिशेने हे 75 वर्ष भारतासाठी, प्रत्येक नागरिकासाठी कसोटीना यशस्वी ठरला. म्हणून भारताचा नागरिक म्हणून सर्वोपरी अभिनंदनास पात्र ठरेल याच्यात कुठेही शंका वाटत नाही. कारण की संविधान निर्माते या बाबतीत अतिशय लोकशाहीच्या 1950 पासून लोक कसे आले, कसे
मानत होते ते मानत होते इथल्या महान परंपरेला, महान संस्कृतीला, महान वारसाला. हजारो वर्षाचा हा प्रवास प्रति सर्वांनी जागृती होती. भारतीय लोकशाहीचा, भारताचा प्रजासत्ताक भूतकाळ अतिशय समृद्ध, जगासाठी प्रेरणा आणि म्हणून लोकशाहीसाठी जननी म्हणून आज भारताची ओळख लक्षात माझा महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी स्वातंत्र्य झाला आणि माझा मराठवाडा स्वातंत्र्य झाल्यानंतर 1 वर्षांनी 17 सप्टेंबर 1948 ला झाला. निजामाच्या ताळातून मराठवाडा आपल्या. खरं म्हणजे मी सांगतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा जेव्हा संविधानाचं पूजन केलं, या देशाचे पंतप्रधान यांनी सांगितलं की आपली जी भगवद्गीता आहे त्यांचं जसं पूजन करतो त्याप्रमाणे संविधानाचं सुद्धा पूजन केलं पाहिजे. हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा हा विषय केला. संविधानाचा सन्मान काम जर आज देशामध्ये कोणी केला असेल तर देशाचे पंतप्रधानी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये चर्चा करीत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकशाहीमध्ये या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं महिलांसाठी पहिलं राष्ट्राध्यक्ष महिलांना करण्याचा सन्मान जर कुणी केला असेल तर मोदीजींना केला. हा संविधानाचा सगळ्यात मोठा सन्मान मोदीजींनी केला. महिलांना आरक्षण 33% आरक्षणाचं बिल आणलं, पूर्वीने आणलं, नुसती बोलणं. परंतु आज अध्यक्ष महोदय आज लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये बिल पास करण्याचं काम आणि खरा संविधानाचा सन्मान करण्याचं काम जर देशामध्ये कोणी केलं असेल तर मोदीजी. भारत खूप वेगाने प्रगती करीत आहे. त्याच्या पाठोपाठ जगाच्या पाठीवर तिसरा क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याची दिशेने आपला देश पुढे जात आहे. खरं म्हणजे जगाच्या पाठीवर तिसरा क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने देश पुढे चालत असताना त्या पाठोपाठ आपला महाराष्ट्र सुद्धा पुढे जातो, याचा सुद्धा स्वाभिमान आहे. आणि तो संविधानावर चर्चा करीत असताना एक गोष्ट सांगितली पाहिजे आणि ती सांगत असताना विचार केला पाहिजे की जे लोक विरोधाला विरोध करतात, गेल्या वेळेस आपण सांगितलं पाहिजे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तेव्हा संविधानात असं सांगितलं होतं फक्त 370चं कलम हे जम्मू काश्मीरसाठी 10 वर्षासाठी. पण त्याचा दुरुपयोग मताच्या स्वतःच्या स्वार्थाच्या राजकारणासाठी एखाद्या समाजाला, एखाद्या धर्माला नजरेसमोर ठेवून 370चं कलम 41BA हटविण्याचं काम काही राजकीय लोकांनी पूर्वीच्या केलं नाही. पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आणि पोलादी पुरुष आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370चं कलम हटविलं आणि जम्मू काश्मीरला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या देशाचे पंतप्रधानांनी यांनी केलं. खरा सन्मान मोदीजींनी संविधानचं जम्मू काश्मीरमध्ये करण्याचं काम केलं. कारण की श्याम प्रसाद मुखर्जींनी सांगितलं होतं इस देश में 2 संविधान 2 निशान नहीं चलेंगे. आणि ते 2 संविधान आज देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा 60-65 वर्ष 2 संविधान वेगळं होतं जम्मू काश्मीरचं. आज ते काढण्याचं काम सुद्धा गृहमंत्री अमित शाह साहेबांनी केलं. खरं म्हणजे त्यांचंही आपण आज काँग्रेसवाले बरेच काही बोलले, काहीतरी बोलले. अरे घटना दुरुस्ती 90 वेळेस जर कोणी केली असेल तर काँग्रेसवाल्यांनी. अध्यक्ष महोदय काय झालं का? तुम्ही संविधानावर बोला. अध्यक्ष महोदय 90 वेळेस घटनेस दुरुस्ती केली पण निवडणूक आली शाहू फुले आंबेडकरचे आम्ही खरे वारसदार आहोत. अरे तुम्ही काय केलं? हे संविधानाच्या बाबतीत जर विचार केला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करण्याचं काम केलं. गेली 10 वर्षापासून देशात असेल राज्यात असेल खरी लोकशाहीचं काम करण्याचं काम केलं. काही लोकांनी आता सांगितलं ते बोलायचं नव्हतं, बोलतोय मी. खरा न्याय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या देशमुखला देऊ लागले. संतोषजी देशमुखला मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला 3 यंत्रणा तपास यंत्रणा त्याच्यावर जोडल्या. पण स्वतःच्या स्वार्थासाठी दाखविण्यासाठी की मी
असं बोललो, आम्हाला एवढी सहानुभूती आहे. अरे संविधानाच्या बाबतीत आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तुम्हाला काय